वेद काळापासून ते महाराष्ट्रातील विविध संतांच्या वाङ्मयापर्यंत श्री गणेशाची पूजा आणि उपासना सर्वकालिक आणि सार्वत्रिक मानली जाते। माघ शुद्ध चतुर्थीला म्हणजेच वरद चतुर्थीला विनायक चतुर्थी असंही म्हणतात। तसंच या दिवशी गणेश जयंतीचा कार्यक्रमही मंदिरांमध्ये केला जातो। आपल्या कुठल्याही कार्याची सुरुवात करताना रूपकात्मक गणपतीचं पूजन करण्याचा प्रघात पडलाय। शास्त्रांतर्गत गणपतीचे एकूण 24 अवतार सांगितले आहेत। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला एक, याप्रमाणे 12 महिन्यांचे 24 अवतार झाले। यापैकी 24 अवतारांचा फारसा तपशील उपलब्ध नाही। मात्र भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी या दोन चतुर्थ्यांचे अवतार विशेष प्रसिद्ध आहेत। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शिवपार्वतीचा पुत्र गजानन याचा जन्म झाला आणि माघ शुद्ध चतुर्थीला कश्यप आणि आदिती या ऋषी दाम्पत्याच्या पोटी महोत्कट विनायक या गणपती अवताराचा जन्म झाला। महोत्कट विनायक हा हत्तीच्या डोक्याची ढाल करून युद्धभूमीवर वावरत होता असं कित्येक संशोधक समजतात। तर काही जण महोत्कट विनायक या देवांच्या सेनापतीचं रणांगणावरील ध्वजचिन्ह गजमुख होतं असं सांगतात। महोत्कटानं कृतयुगात कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्म घेऊन देवांतक आणि निरांतक या राक्षसांचा नाश केल्याचं बोललं जातंय। माघ शुद्ध चतुर्थी अर्थात वरद विनायक चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंती उत्साहपूर्ण वातावरणात विधिवत संपन्न झाली। या गणेश जयंतीनिमित्त संगमनेरच्या विद्युत वितरण कार्यालयाच्या आवारातील शमी गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्त सकाळीच रुद्र अभिषेकासह गणेश यागाचंही आयोजन करण्यात आलं होतं। पुरोहित बापू मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश यागाचं हवन करण्यात आलं। या यागाचं वैशिष्ट्य म्हणजे या हवनात प्रसादासह मोदकांचंही हवन करण्यात आलं। याविषयी अधिक माहिती पुरोहित बापू मुळे यांनी दिली आहे। या गणपतीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शमी गणपती मंडळ आयोजित केलेलं आहे। सालाबादप्रमाणे गणपती सहस्रावर्तन, गणपतीची महापूजा आणि गणेश यागाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या गणेश यागाच्या आयोजनाच्या निमित्ताने असं आहे, जो वांछित फलमवाप्नोति यस्साध्य समिद्भिर्यजति, माणसाच्या मनामधल्या ज्या काही मनोकामना असतात, भक्तांच्या इच्छा असतात, त्या सर्व या गणेश यागाच्या रूपाने त्या पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। आणि गणेश पुराणामध्ये त्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे की मोदकाचं हवन केलं, लायांचं हवन केलं, शमीचं हवन केलं म्हणजे माणसाला बुद्धीची प्राप्ती होती, माणसाचे मनोइच्छित कामना पूर्ण होतात, धनधान्य ऐश्वर्य सर्व काही लाभतं आणि सर्व विघ्नांचा नाश करणारा हा गणपती आहे। त्यामुळे माणसाला साहजिकच त्यापासून कल्याणाप्रत मार्ग प्राप्त होतो। म्हणून या गणेश यागाचं औचित्य साधून, गणेश जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी आज गणेश याग आयोजित केलेला आहे। अनेक वैशिष्ट्यपूर्ण रूपे असलेला गणपती सर्वांचा अत्यंत लोकप्रिय तर मुलांचा लाडका समजला जातो। असा हा सर्व रूपांमध्ये सर्वत्र आढळणारा गणपती हा एकमेव देव आहे। प्रतिनिधी संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर।